खरं तर संघर्ष हा जीवनाचा गुरु असतो आणि अनुभव हे त्यातून मिळालेले अमूल्य असे फळ असते. जो संकटातही धैर्य सोडत नाही त्यालाच ते अमूल्य असे फळ मिळते. स्वामीवर विश्वास ठेवा आणि कर्म करा आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवा. कारण संघर्ष संपला की यशाची नवीन पहाट उगवते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटातून ताठमानेने बाहेर पडते ना, तेव्हा ती जे बोलते त्याला अनुभवाची धार असते. केवळ पुस्तके वाचून दिलेले सल्ले आणि स्वतः संकटाशी 2 हात करून सांगितलेला अनुभव यात जमीन आसमानचा फरक असतो. तुमचा लढा हा फक्त तुमचा नसतो. जेव्हा लोक तुम्हाला कोसळताना आणि पुन्हा उभे राहताना पाहतात ना, तेव्हा त्यांच्यातील हरलेला माणूस एक संदेश शिकत असतो. जर हा करू शकतो तर मीही करू शकतो. तुमचे जगणे हीच इतरांची एक जिवंत प्रेरणा बनते. तुम्ही नकळत का होईना अनेकांचे आधारस्तंभ बनता. यश तुम्हाला जगात ओळख निर्माण करून देते, पण तुमची लढवया वृत्ती असली पाहिजे. तुम्हाला लोकांच्या मनात स्थान मिळवून देते. संकटात वाकण्याऐवजी ताठमानेने उभे राहणे हाच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा विजय असतो. नेहमी मनापासून काम करा, प्रामाणिक राहा, चांगुलपणा आपला कधीच सोडू नका. कारण शेवटी जिंकतो तोच माणूस जो परिस्थिती काही असली तरी स्वतःची माणुसकी, प्रामाणिकपणा आणि आशा सोडत नाही. लक्षात ठेवा, जे होतं ते नेहमी आपल्या चांगल्यासाठीच होतं. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे मिळालं नाही त्यावर विश्वास ठेवा, कारण ते एक ना एक दिवस तुम्हाला भेटणार आहे आणि जे येणार आहे त्याचं हसत हसत स्वागत करा. जिंकायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते, कारण गर्दी तुम्हाला यशानंतर जमा होते. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा कुणीही सोबत नसतं, पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा सगळे म्हणतात, अरे हा तर आपलाच माणूस आहे. म्हणून लोकांची वाट बघू नका, स्वतःची वाट स्वतः तयार करा. कारण इतिहास गर्दीने नाही तर जिद्दीने लिहिला जातो. खरं तर संघर्षाशिवाय यशाला किंमत नसते आणि कष्टाशिवाय स्वप्न पण पूर्ण होत नाहीत. रडत का होईना, पण पुढे चालत राहा. कारण आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी असतो. जो थांबत नाही तोच जिंकतो. विश्वास ठेवा, खरंच तुमचं यश नक्की